आपण पालक सूप बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला पालक स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग नंतर कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन तो शिजवून घ्यायचा आहे। कुकर थंड झाला की यातला पालक आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यातलं पाणी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे। पालक हे खूप पौष्टिक आहे, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवते। पालक सूपमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, हिमोग्लोबिन वाढते। आता पालक थोडा थंड झाला की त्यामध्ये एक अद्रकचा तुकडा, एक लसणाची पाकळी टाकून आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। पालकामध्ये फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे ते अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या टाळण्यास मदत करते। आता आपण फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकून थोडेसे जिरे टाकले आहेत आणि हिंग टाकून घेतले आहे। आता त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला पालक टाकून घेतला आहे आणि पालकाचे गाळून घेतलेले पाणी टाकले आहे। तुम्ही मिक्सरमध्ये पालक फिरवून घेताना एखादी मिरची टाकली तरी चालेल। मिरची ही ऑप्शनल आहे, आजारी व्यक्तीला देत असाल तर मिरची टाकू नका। आता त्यात चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा दुधाची साय टाकून घेतली आहे। फ्रेश क्रीम टाकली तरी तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घ्या। तर तयार आहे आपले अत्यंत पौष्टिक असे पालक सूप। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।